मोताळा तालुक्यातील अवैध सावकारीवर मोठी कारवाई. फरदापूरच्या शेतकऱ्याला शेती परत मिळाली. 16 फेब्रुवारी रोजी मोताळा तालुक्यात वाढत्या अनधिकृत सावकारी विरोधात प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले असून फरदापूर येथील सावकारग्रस्त शेतकऱ्याला अखेर न्याय मिळाला आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जी आमले यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे संबंधित शेतकऱ्याची खरेदी खताद्वारे हस्तांतरित झालेली शेती परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी सादर केलेले वस्तुनिष्ठ पुरावे आणि कायदेशीर युक्तिवाद निर्णायक ठरले. त्यांच्या मांडणीची दखल घेत प्रशासनाने पुढील कारवाईसाठी प्रकरण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्याकडे वर्ग केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोताळा तालुक्यातील फरदापूर येथील शेतकरी कमलाकर सुधाकर व्यवहारे यांच्या गट क्रमांक 55 मधील एकूण 5 हेक्टर 97 आर क्षेत्रफळाची जमीन सावकारी व्यवहारातून दस्त क्रमांक 3370/2023 द्वारे राजीव पुनाजी जाधव यांच्या नावावर खरेदी खताने नोंद करण्यात आली होती. या व्यवहाराविरोधात पीडित शेतकऱ्याच्या वतीने 27 एप्रिल 2024 रोजी ॲडव्होकेट रोठे यांनी सहाय्यक निबंधक यांच्या न्यायालयात कायदेशीर अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात तपशीलवार पुरावे आणि कायदेशीर मुद्दे ग्राह्य धरत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. हे प्रकरण आता पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे. यापूर्वीही 6 महिन्यांपूर्वी कोथळी परिसरात अवैध सावकारी प्रकरणांवर कारवाई करण्यात आली होती. या सलग कारवाईमुळे तालुक्यातील अवैध सावकारांमध्ये धास्ती निर्माण झाली असून शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या कामगिरीबद्दल विविध स्तरातून त्यांचं कौतुक अभिनंदन होत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार. हा संकल्प जर आजच्या या परिषदेमधून झाला तर मला असं वाटतं की आमची अस्मिता जपली पाहिजे ना. आज यांचा विचार जर गढूळ झाला तर तुमची आमची अस्मिता काय? शून्य आहे, शून्य आहे. हा विचार गढूळ करणाऱ्यांचे मनसुबे उधळून टाकणं हा खऱ्या अर्थानं आपला आता विचार असला पाहिजे, टार्गेट असलं पाहिजे. दुसरा महत्वाचा विचार, आजही संभाजी राजांना रगेल आणि रंगेल लिहिलेले शब्द आणि ते पुस्तक प्रकाशित झालेले आहे आणि ते पुस्तक आजही मार्केटला उपलब्ध आहे. त्या पुस्तकांची होळी झाली पाहिजे, जेम्स लेनच्या पुस्तकाची होळी झाली पाहिजे. म्हणजे आमची अस्मिता जिवंत राहील, आमचा विचार जिवंत राहील. आणि तो विचार जिवंत ठेवण्यासाठी मराठा समाज म्हणून, मराठा समाज बांधव म्हणून जे जे काही करता येईल तो करण्याचा विचार आम्हाला संतांनी दिलेला आहे. आज राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं. त्याच राष्ट्रसंत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गाजले त्याचे म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा. तो साधू म्हणजे मराठा समाज आहे. प्रत्येक रंजल्या गांजल्यांचं दुःख, त्याच्या वेदना, त्याच्या संवेदना जर सगळ्यात पहिले या महाराष्ट्रात कोणाच्या हृदयात साठवल्या जात असतील तर ते मराठा समाजाच्या हृदयात साठवल्या जातात. त्याच्यावर फुंकर घालण्याचं काम कोण करत असेल कोणत्याही पद्धतीनं तर तो मराठा समाज करतो. पण जेव्हा केव्हा या मराठा समाजावर आघात होतो, या मराठा समाजाच्या अस्मितेवर आघात होतो, तेव्हा इतर समाज कोणीच समोर येत नाही. हे दुर्भाग्य आहे. हे आता तुम्हाला आम्हाला ओळखलं पाहिजे की इतर समाजाला किती जवळ घ्यायचं घ्या. माणुसकी, मानवता आहे, विचार आहे, महापुरुषांचा विचार आहे, स्वीकारलंच पाहिजे. परंतु मर्यादेत स्वीकारलं पाहिजे, एक लिमिटेशन असली पाहिजे. आज तुम्ही आम्ही बघा, एक कटू वास्तव तुम्हाला सांगतो. कटू वास्तव 1-2 मिनिटं बोललं चालेल ना? 2 मिनिटं. एक कटू वास्तव, फक्त एक उदाहरण. एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती दाखवा की ज्यानं आत्महत्या केली. एक उदाहरण, वाचण्यात, ऐकण्यात, बोलण्यात, पाहण्यात. एक मुलगी दाखवा की जिच्या तोंडाला बुरखा नाही आणि ती फोनवर एकटी बोलत चालली. एक उदाहरण दाखवा. नाही. एक व्यक्ती दाखवा तुमच्यातला की जो तो मुस्लिम समाजाच्या घरी गेला, जेवायला गेला आणि त्याच्या बाईनं तुम्हाला चहा आणून दिला. एक उदाहरण. समाज बसलेला आहे. एक उदाहरण. नाही. आमच्यात तर चल मेरा दोस्त पाच तेल चाल खाऊ घालतेल. नाही. त्यांच्या घरात तुम्हाला एंट्री नाही दिलं, तुमच्या घरात एंट्री कशी? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करण्यासारखी. त्यांच्या गल्लीत एंट्री नाही भेटत. त्यांच्या गल्लीत 4 वेळा एक माणूस गेला टिक्का लावून तर त्याला 10 लोक विचारतात की रे कैसे क्या, इधर क्यों आया, क्या काम आहे. 10 लोक विचारतात साहेब. आणि आपल्या घरापर्यंत, आपल्या दारापर्यंत, आपल्या चुरीपर्यंत आपण सहिष्णू म्हणून प्रत्येकाला आणत असून ही आपली चूक आहे. ही आपली चूक आहे. आणि ती चूक सुधारण्यासाठी आता मराठा समाजानं
थोडं परिवर्तन केलं पाहिजे आणि ती परिवर्तनाची नांदी खऱ्या अर्थानं आपल्याला या मराठा सेवा समितीच्या माध्यमातून, ही मराठा सेवा समिती म्हणजे एक विचार आहे पण तो विचार कुठेतरी गढूळ कलुषित होऊ देऊ नका. तो आजपर्यंत झाला नाही. आजपर्यंत विना राजकीय सामाजिक संघटक म्हणून मागील 20 वर्षापासून या समितीतला प्रत्येक कार्यकर्ता रक्ताचं पाणी करत आहे साहेब. कधी कोणापुढे हात फैलवत नाही, कोणी भीक दिन का 2 पैसे दिन का याची अपेक्षा कधी ठेवत नाही. त्या मराठा सेवा समितीचं नाव कुठं गढूळ होणार नाही याच्यासाठी तुम्ही आम्ही प्रथम कर्तव्य आहे की हे नाव असंच राहिलं पाहिजे, ही अस्मिता अशीच जपली पाहिजे. ते जपण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एक संघ झालो, ही खऱ्या अर्थानं आनंदाची अभिमानाची बाब आहे. बुडती हे जन देखविना डोळा म्हणून येत असे कळवळ्या, या उदांत भावनेतून छोटे मोठे शब्द तुमच्या समोर टाकण्याचा प्रयास केला. परंतु आज या बुडती हे जन देखविना डोळा हे इतर समाजासाठी नाही, तर आज फक्त मराठा समाजाला उद्देशून पहिल्यांदा बोलतो की मराठा समाज बुडतो, त्याचा कळवळा होतो. कुठं पडतो तर आपल्यातले धुऱ्यातले वाद, भाऊबंदकीतले वाद, आणि सगळ्यात मोठा म्हणजे मीपणाचा जडलेला अहंकार जो आपल्या समाजाला काही प्रमाणात आहे, तो तुम्हाला आम्हाला थांबवता आला पाहिजे. तो कुठं थांबवायचा आहे तर जे आमच्या लग्नामध्ये 5 लाख 10 लाख 20 लाख खर्च होता ना मायबाप, तर ते थांबवा. ते 20 लाख रुपये 5 लाख रुपये 10 लाख रुपये जो आपला लग्नात खर्च होतो ना, तो माझ्या बहिणीच्या माझ्या मुलीच्या नावावर फिक्स डिपॉझिट टाका. त्या फिक्स डिपॉझिट मधून तिचा पूर्ण संसार चालू शकतो. 20-30 हजार रुपये दर महिन्याला तिच्या हातात भेटू शकता आणि तिच्यावर आपल्या मुलांचं, आपल्या येणाऱ्या पिढीचं शिक्षण होऊ शकतं. शेवटी काय, अन्नदान करावं, पण अन्नदान कोणाला ज्याच्या ढेऱ्या भरलेल्या आहेत त्याला नसतं अन्नदान साहेब. अन्नदान ज्याचे खायची सोय नाही, जे लुडे पांगडे अनाथ आहे त्यांना अन्नदान करावं. आणि जास्तीत जास्त पैसा आपल्या मुलीच्या नावावर FD करावा. 20 रुपयामध्ये लग्न लावून हार टाकण्याची प्रथा ज्या दिवशी आपला समाज स्वीकारेल ना साहेब, त्या दिवशी आपला समाज प्रगतीवर जाईल. त्या दिवशी आपल्या समाजातून IPS IAS अधिकारी, कॅडर बेस अधिकारी तयार होतील. तेव्हा आपलं मूल्यमापन होईल की हा सुशिक्षित सुसंस्कृत सामाजिक स्तरावर आपण उंचावलं पाहिजे. ज्या दिवशी या महाराष्ट्रातून 100 IPS IAS अधिकारी, कॅडर बेस अधिकारी माझ्या मराठा समाजाचे तयार होतील ना साहेब, त्या दिवशी आपलं मूल्यांकन होईल जगामध्ये की मराठा समाज आता सांस्कृतिक शैक्षणिक दृष्ट्या उंचावला आहे, त्याचा स्तर उंचावला आहे. ह्या गोष्टीकडे आता आपण लक्ष द्यायचं. काही समाजाकडून काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या भरपूर आहेत. काही लेवा पाटील समाज आहे, त्यांचे लग्न बघा 2 ते 3 ची वेळ, जेवणाची 3 वाजता बकेट बाजूला ठेवल्या जाते. 10 लोक वाढतील, 11व्याला बकेटला हात सुद्धा लावू दिला जात नाही. 12 वाजता लग्न म्हणजे ते 12 वाजताच लग्न लागेल. ह्या वेळा जर तुम्ही आम्ही पाडल्या, ह्या वेळा जर जेवणाचं नियोजन तुम्ही आम्ही पाडलं, घे मग दुसऱ्याच्या घरची पंगत आहे तर आपण वाढताना हात जरा मोकळाच राहतो. ह्या गोष्टी आम्ही थांबवल्या पाहिजे. अन्नाची कदर तुम्ही आम्ही केली पाहिजे, कारण अन्न आमच्या शास्त्रात लिहिलेलं आहे. ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षामदेईचे पार्वते, हा मंत्र आहे. या मंत्रातून अन्नपूर्णा माता प्रसन्न होती ना. अन्नपूर्णा मातेच्या प्रसन्नातून वैचारिक क्रांती, वैचारिक प्रगल्भता आणि दानत देण्याची वृत्ती आमच्यात निर्माण होत असेल. त्या अन्नपूर्णा मातेचा सन्मान तुम्ही आम्ही केला पाहिजे. एक कण बी आमच्या लग्नामध्ये वाया गेला नाही पाहिजे. एक सेकंद सुद्धा आमच्या कार्यक्रमातला वेस्ट गेला नाही पाहिजे. ह्या 2-4 गोष्टी तुम्ही आम्ही स्वीकारल्या तर बाकीच्या गोष्टी आपण सहज आणून पाळू शकतो. हा संकल्प तुम्ही आम्ही आज महाशिवरात्रीच्या या त्रिवेणी योगावर केला तर मला असं वाटतं की समाज परिवर्तनाची नांदी घडल्याशिवाय राहणार नाही. मग एक मराठा लाख मराठा काय असतो हे महाराष्ट्राला, देशाला नाही तर जगात दाखवून देण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे. कारण हे रक्त यांचं आहे, छत्रपती शिवरायांचं रक्त आहे. 350 वर्षापूर्वी पूर्ण जगामध्ये हौदोत घालणारा आमचा राजा आहे. त्या टायमाला आमच्या राजानं लंडन ब्रॉडकास्ट न्यूजला राजांच्या मोठमोठ्या बातम्या लागायच्या, पेपरभर बातम्या लागायच्या. तो आमचा राजा आहे. त्या राजाची अस्मिता, ते रक्त जर आमच्यात आहे तर हा रक्त जगाला दाखवण्याची ताकद तुमच्या आमच्यात आहे. ते आपण त्वरित करण्याचा प्रयास करून चिठ्ठी आली.